सीमा भागात सध्या सुरू असलेल्या कन्नड सक्तीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संतप्त भावना पुन्हा उफाळून आल्या। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने मराठी बांधवांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केलं। प्रशासनाने नियोजित महामोर्चास परवानगी नाकारल्याने छत्रपती श्री धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्याऐवजी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करत पुढील मागण्या मांडण्यात आल्या। येत्या 30 दिवसात सर्व सरकारी परिपत्रके मराठीत प्रसिद्ध करण्यात यावीत, सर्व शासकीय कार्यालय, महापालिका आणि ग्रामपंचायतमध्ये मराठी फलक लावण्यात यावेत, अधिकृत पत्रव्यवहार मराठीतच करण्यात यावा, अशा मागण्या मांडण्यात आल्या। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांनी कर्नाटक व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। शांति और अमन को कायम रखना है, मैं उनका हमेशा आभारी रहूँगा। आज मैं आप लोगों का भी आभारी हूँ, क्योंकि जब हमारे सीपी साहब ने आप लोगों के साथ मीटिंग किया और बोला कि आप शांति कायम रखें, तो आपने उनके बात पे गौर फरमाया और आप यहाँ पे बहुत ही शांति के साथ आए और ये मेमोरेंडम हमें सबमिट किया। तो मैं उनके तरफ से भी और जिला प्रशासन के तरफ से भी आपको आभार व्यक्त करता हूँ। इसके अलावा हमने बहुत ही लंबी बातचीत की है। इसमें दो पहलू हैं। एक है कि जो संविधान के तहत सेफ गार्ड्स का इम्प्लीमेंटेशन करना। एज ऑफिसर्स ऑफ द गवर्नमेंट ऑफ कर्नाटका, वी आर ऑलवेज कमिटेड टू प्रोटेक्टिंग द सेफ गार्ड्स दैट आर देयर इन द कॉन्स्टिट्यूशन। इसके तहत हम कार्रवाई करेंगे, यह आश्वासन मैं आप सबके सामने देता हूँ। इसके अलावा सीपी साहब का और जिलाधिकारी होके मेरा एक ही नज़रिया है कि ये जो इशू चल रहा है, इसको हम परमानेंटली एक सॉल्यूशन ढूंढें। इसके लिए हम चाहते हैं कि बॉर्डर के दोनों साइड के जो एग्जीक्यूटिव है वो बैठे, बातचीत करें एंड इसका जो परिहार है वो ढूंढ निकालें। इसके लिए भी जिला प्रशासन हम काम करेंगे। हम बस यही चाहते हैं कि इस देश में और इस राज्य में और इस ज़िले में हमेशा शांति और अमन कायम रहे। तो मैं ये आपका जो मेमोरेंडम है स्वीकार करता हूँ एंड मुझे जो ऑर्डर्स इशू करने हैं, जो मैंने ऑलरेडी सीपी साहब को बताया है, वो ऑर्डर मैं इशू करूँगा। धन्यवाद। या आंदोलनात सीमा भागातील मराठी जनतेचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। माय मराठीला हक्काचा सन्मान मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला। या आंदोलनात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किनीकर, सरचिटणीस मालोजीराव आस्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे तसेच नेते RM चौगुले, शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, शिवानी पाटील, नगरसेवक रवी साळुंके, अंकुश केसरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रामचंद्र मुदगेकर, सरस्वती पाटील, ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर, ॲडव्होकेट महेश बिर्जे, सुधीर चव्हाण तसेच बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका, खानापूर तालुका, निप्पाणी तालुक्यातील मराठी बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत। आम्ही तसं पाहता आज 11 ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढणार आणि मोर्चाने आम्ही इथे येणार अशा प्रकारचं त्यांना इंटिमेशन दिलं होतं। परंतु 9 तारखेला दुपारी त्याने आम्हाला एक पत्र दिलं की त्यामध्ये तुम्हाला मोर्चाला परवानगी नाही, परंतु तुम्ही 11 तारखेला निवेदन देऊ शकता। याप्रमाणे आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आज आम्ही निवेदन देत आहेत ते मोर्चा कॅन्सल करून असं नव्हे, पण आम्ही त्यांच्या शब्दाला किंमत देऊन एक प्रकारे त्यांचा ऐकावा याप्रमाणे देत आहोत। आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर महिन्याभरामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यावेळेला मात्र आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। गेल्या दीड महिन्यामध्ये कॉर्पोरेशन असू दे, बेळगाव शहर असू दे, कॉर्पोरेशन मधले मराठी इंग्रजी बोर्ड काढले, महापौरच्या गाडीवरती महापौर मेयर हे काढले आणि त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळाच्या पाटील गल्लीच्या बोर्ड काढायचा प्रयत्न केले। अशा प्रकारे तुमची वागणूक असेल तर हा मराठी माणूस गप्प बसणार नाही, हाच इशारा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। 1956ला ज्यावेळेला रिऑर्गनायझेशन झालं
त्यावेळेला आम्ही मराठी भाषिक इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आमची परिपत्रकं उतारा ग्रामपंचायतची कागदपत्र मराठीत मिळत होती. परंतु 1995ला डिजिटलायझेशनच्या नावाखाली यांनी सर्व कन्नड केले आणि आम्हाला कन्नड द्यायला सुरुवात केली. परंतु आज आम्ही यांना सांगू इच्छितो की संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे तुम्ही आम्हाला कानडीबरोबर मराठीसुद्धा द्यायला पाहिजे. कारण आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये 21% आहोत आणि कायदा काय सांगतो 15% पेक्षा जास्त असतील तर त्यांना कानडीबरोबर त्यांच्या भाषेमध्ये द्यायला पाहिजे. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये जे काही बोर्ड्स कॉर्पोरेशनमध्ये असू दे, शहरातले असू दे, इंग्रजीने मराठी काढलेले आहेत ते पूर्ववत बसवावेत. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इन्स्ट्रक्शन किंवा सूचना ज्या असतात त्या दोन्ही भाषेत असाव्या. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या सूचना आहेत दोन्ही भाषेत असाव्या. ज्या सरकारी योजना आहेत त्या सर्व दोन्ही भाषेमध्ये असाव्यात. या मागणीसाठी इथं आलेलो आहोत आणि ही मागणी जर मान्य झाली नाही तर 1 महिन्याभरामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार हे नक्की आहे. काय झालं आहे, आम्ही ज्या दिवशी मोर्चा काढायचा आधी 2 महिने ठरवला होता आजचा म्हणजे 11 तारखेचा, त्या मोर्चा संदर्भात बरेच वेळा आम्ही पोलीस कमिशनर, आमचे काय डेप्युटी कमिशनर यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा केला. त्यातून डेप्युटी कमिशनरनं पहिल्यांदा अशी भूमिका घेतली की स्वतः कर्नाटकाचे जे हे आहेत समन्वय मंत्री SK पाटील यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार करून आणि महाराष्ट्राचे त्यांचे काही क्लासमेट आणि हे आहेत म्हणजे आमचे समन्वय त्यांच्याशी मी स्वतः फोनवर कॉन्टॅक्ट करतो. मध्ये मी 1-2दा कोल्हापूरच्या DCशी बोललेलो आहोत काय. तर या संदर्भात मी प्रामुख्यानं ह्या 2 महिन्यात कोणतं तरी एक तुम्हाला समाधानकारक तोडगा काढून देतो अशा स्वरूपाचं पहिल्यांदाच म्हणजे एखाद्या DCनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि पोलीस कमिशनरने सांगितलं आहे की बाबा तुम्ही यावेळी शांतता राहा, आम्ही दोघं म्हणून प्रयत्न करतो. त्याप्रमाणे त्या स्वतः दोघांनी आणि आज स्वतः DCने जनतेसमोर सांगितलेलं आहे की मी 2 महिन्यामध्ये प्रयत्न करणार आणि त्या दोन्ही म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या जे समन्वय मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क साधून योग्य असा तोडगा काढतो. म्हणजे हा फक्त ह्याच्यापुरता आमच्या भाषिक अल्पसंख्याक आयोगापुरता जो कोर्टाचा निकाल आहे तो कोर्टातून काय होतो तो होऊ देत अशा स्वरूपाची त्यांनी भूमिका घेतली कालपर्यंत. आणि शेवटला त्याने अशी रिक्वेस्ट केली की आत्तापर्यंत तुम्हाला म्हणजे आम्हाला देखील आम्ही 2006पासून एवढे महामेळावे वगैरे घेतले म्हणजे 17-18 महामेळावे झाले. कधीही म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांना असं एखादंही पत्र दिला नाही की तुम्ही या ठिकाणी येऊन निवेदन द्या किंवा काय करा. आम्ही बरेच वेळा मागणी केली होती तुम्ही महामेळाव्याला परमिशन देऊ नका, पण आम्हाला विधिमंडळासमोर मग तो मुख्यमंत्री असू दे किंवा त्यांचा सेक्रेटरी कुणालाही आम्ही निवेदन देतो ते निवेदन स्वीकारावं अशी बरेच वेळा विनंती केली होती आणि महामेळावा आम्ही रद्द करतो. कधी मान्य झालं नाही. एकंदरच या महामोर्चानंतर आंदोलनानंतर पुढची दिशा काय असणार? पुढची आपण ठरवल्याप्रमाणे आम्ही 60 दिवस या कमिशनरची वाटाघाटी चर्चा करू. त्यानंतर परत एक भव्य मोर्चा आपण मोठ्या प्रमाणात काढून परत या मागणीचा पाठपुरावा करू. त्याचबरोबर धैर्यशील मानेने देखील हा प्रश्न आता लोकसभेत मांडलेला आहे म्हणजे प्रश्न दिलेला आहे तो आज येईल चर्चेला. तिथंही काय होतं बघूया. आणि बाकी सर्व गोष्टी महाराष्ट्र समिती मध्यवर्ती सतत प्रयत्नात आहे. आणि 60 दिवसानंतर परत आणि स्वतः DCने सांगितलेलं आहे तुम्ही मोर्चाला मी स्वतः परमिशन देतो, तुम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा घेऊन या. त्या सर्व विनंतीला आणि महत्त्वाची एक अशी आज अडचण होती की आपला गणपती सण तोंडावर असल्यामुळे या सर्वाचा विचार करून मध्यवर्ती महाराष्ट्र समितीनं साधक बाधक विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. आणि 60 दिवसानंतर परत आपण मोर्चाची तयारी करूया एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.